नये, अशी कृत्य करणाऱ्याला रोखलं पाहिजे. समाजात ऐक्य निर्माण व्हावं, समाजाचं प्रबोधन व्हावं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्यांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्या हेतूला बाधा येऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हे पण मी आव्हान आवर्जून या निमित्ताने करेन. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. त्याच्यामध्ये एकंदरीतच गेल्या काही दिवसात राज्यातल्या काही प्रमुख शहरात हवेच्या प्रदूषणाची पातळी कमालीची वाढलेली आहे. त्याच्यात आपली आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा पहिला नंबर आहे आणि त्याचा खालोखाल इतर प्रमुख शहराचा सुद्धा नंबर लागतो. आपला पुणे पण पहिल्या 5 मध्ये गणलं जातं. म्हणून आपण समाजातल्या सर्व घटकांनी घेतली पाहिजे. हा उत्सव आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे. जल, जमीन, वायू, ध्वनी, निसर्गानं प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. पाण्यात विरघळणाऱ्या मातीच्या, शाडूच्या गणेशांच्या मूर्त्या वापरल्या पाहिजे. मगाशी कृष्णकुमारम चालू होता, स्पीकर सुरू झाले तेव्हा मला पण तिथं हजाराला लागलं. म्हणजे एकीकडे आम्ही सांगतो की बाबा नीटपणे, आता कुणाला काय बोलायचं मला तर, आणि तुम्ही मला चीफ गेस्ट म्हणून बोलवता आणि मला बोलल्याशिवाय काही राहत नाही. त्याच्यावरच मागं कधी मला बोलवलं नसेल. ही बाबा युथ काय बोलून सांगता येत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु गणपतीच्या मिरवणुका डीजे विरहित, गुलाल विरहित काढल्या पाहिजेत. मला परवा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा त्यावेळेस आमचं विसर्जन, दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाचं विसर्जन दुपारी 4 वाजता आम्ही करणार म्हणजे करणार. शेवटी आपणच सगळी शिस्त, सगळं पोलिसांच्यावर सोडून चालत नाही. साहेबांच्या बद्दल सतीश तुला आठवत असेल, तू राज्यमंत्री असताना तुला आता ह्याला फायनान्स द्या किंवा आपण त्याच्यामध्ये बरंच काम केलं, परंतु काही गोष्टी समाजाच्या भल्याच्या करता करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्याच्यातनं अपप्रवृत्ती देखील वाढती. त्याला पण कुठेतरी आळा घालण्याचं काम हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि गणपतीच्या मिरवणुका हे डीजे विरहित, मोठ्या आवाजात डीजे लावणे, गाणी लावणे असे प्रकार बंद केले पाहिजेत.